नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जे काही जेवण ते खाल्लेलं आहे आणि ते मुलांना आता चक्कर येते आणि जे चैत्यांना चक्करच येत असते, त्यांच्या पोटामध्ये विषबाधा झालेली असते. परंतु आता तेथील एक माणूस म्हणतो काही नाही, उन्हामुळे झालं असेल, उन्हामुळे होत असेल हे, आता आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. त्यानंतर मात्र आता रमा म्हणते की नाही वैभव, हे फक्त तू डॉक्टरांना येथेच बोलावून घे. आता वैभव लगेच हो मॅडम म्हणून आता डॉक्टरांना फोन करतोय. एक माणूस म्हणतो की उन्हाचा तडाखा नाही, हा शाळेमध्ये जे खायला दिलेला आहे त्यातून विषबाधा झालेली आहे. तर हे सर्व ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. रमा ही अक्षयकडे बघत असते आणि तो माणूस म्हणतो की माझा मुलगा धडधाकट होता, हे खाल्ल्यानंतर त्याला त्रास झालेला आहे. तर तेव्हा आता तेथील एक आता मुलीची आई सुद्धा म्हणते की माझी मुलगी सुद्धा तिकडे चक्कर येऊन पडलेली आहे. मुकादम केटरसचं जे नाव आहे ते फक्त मोठं आहे, तू लक्षण मात्र खोटी आहे. तेव्हा आमच्या मुलांना काय खायला दिला तर सगळेजण जाब विचारायला सुरुवात करतात. परंतु रमा म्हणते की हे बघा, शांत व्हा, शांत. आणि ती वैभवला म्हणते की फोन कर आणि लगेच ॲम्ब्युलन्सला बोलावून घे. प्रत्येक मुलाकडून खाणं काढून घ्यायला सांगते आणि कुणालाही काही खायला देऊ नका असं म्हणते. यांचे पालक कुठे आहे? आणि वैभवला म्हणते की तू ॲम्ब्युलन्सला फोन केला का, यांना पटकन घेऊन जावं लागेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की थांबा, मी चेक करतो. आणि तेथे एक जेवणाचं ताट ठेवलेलं असतं. अक्षय लगेच आता त्या प्रत्येक जेवणाचा वास घेतोय आणि जी पुरी भाजी आहे तर तो खातो. तेव्हा ती बाई म्हणते की काय अक्षय सर आहो, तुम्ही मात्र पैसे वाचवण्यासाठी खराब सामग्री वापरली का? तुम्ही तर आमच्या मुलांच्या जीवाशी खेळतात. त्यावरती अक्षय म्हणतो की नाही अहो, असं का करू आम्ही, खरंच आम्ही जे सामान वापरलेलं आहे ते उत्तम दर्जाचं सामान होतं. आणि हे बघा, आता मी स्वतः हे सर्व खातो, हे बघा मी तुमच्या समोर हे सर्व खातोय, प्लीज तुम्ही विश्वास ठेवा. तेव्हा आता त्यातील एका मुलाचा वडील म्हणतात की हे बघा अहो, काय विश्वास ठेवायचा तुमच्यावर, तुमचं जे काही अन्न आहे तर ते पोटात गेले गेले मात्र त्यांना विषबाधा झालेली आहे आणि या सगळ्याला मात्र तुम्ही जबाबदार आहात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं कसं शक्य आहे? रमा आता सगळ्यांना म्हणते की प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, मी आता तुमचा संताप समजू शकते, परंतु आता ॲम्ब्युलन्स बोलवणं खूप गरजेचं आहे आणि हे बघा प्लीज तुम्ही आमची मदत करा म्हणून रमा आता त्यांच्यासमोर हात जोडते. हे बघा, मला नाही वाटत की त्यांच्या खाण्यामुळे आणि आता यांच्या चुकीमुळे काही झालं असेल. हे बघा, हे जर सिद्ध झालं तर मी स्वतः मात्र त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्याची मागणी करेन. आता अक्षय मान डोला होतो आणि रमा आता सगळ्यांच्या समोर हात जोडते आणि प्लीज प्लीज म्हणून त्यांना विनवण्या करत असते. तेव्हा आता तो जे काही पालक आहेत तर ते म्हणतात की यांच्याशी वाद घालून काही उपयोग नाही, आपल्याला मात्र आपल्या मुलांना वाचवावं लागेल, मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातो. तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत असतो आणि रमा अक्षयकडे. एक प्रकारचा खूप मोठा धक्का त्यांना बसलेला असतो आणि एक संकट आता त्यांच्यावर आलेलं असतं. त्यानंतर आता इकडे रेवा तर खूपच खुश असते. ती तर आता वाटच बघून असते की केव्हा मेसेज येईन म्हणून. आणि तेवढ्यात तिचा फोन वाजतोय आणि तो मेसेज वाचल्यानंतर तिला आता फारच आनंद होतो. तो मेसेज असा असतो की मॅडम, मुलांना विषबाधा झालेली आहे, आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. तर हे ऐकून मात्र आता रेवा खूपच खुश होते आणि गुडगुड करत असते. आणि अरे यार रेवा, काय काय तुला करावं लागतं त्या दोघांचा माज उतरवण्यासाठी. आय मीन म्हणजे मुलांना सुद्धा अन्नातून विष मला द्यावं लागलं. सो बॅड यार, सो बॅड. म्हणून ती आता डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टरांना फोन करून म्हणते की हे बघा, आता मात्र अर्धा प्लॅन सक्सेस झालेला आहे. आता मात्र ह्या शाळेची अवस्था तुमच्या रिपोर्टवर अवलंबून आहे. तर त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचं आहे ते. आता रिपोर्ट असा तयार झाला पाहिजे की गुन्हेगाराला शिक्षा देता वेळीस मात्र कायद्याला सुद्धा विचार करावा लागेल. आणि हे बघा, ह्या प्लॅनचं गणित मात्र मी अर्धवट जुळून आणलेलं आहे. आता जे काही पुढे असेल ते तुम्हाला करायचं आहे, ते सगळं तुमच्या रिपोर्टवर अवलंबून आहे. डोंट वरी, जेव्हा हे काम पूर्ण होईल त्याचा मोबदला मात्र तुमच्या कल्पनेपेक्षा सुद्धा जास्त असेल. ओके बोलून ती आता फोन ठेवते. स्वतःशी खूपच खुश असते आणि स्वतःला म्हणते की बघूयात मुकादमांचा हा लाडका वारस स्वतःला कसं वाचवतो ते. बिचारा अक्षय, आजचं जेवण हे अगदी जिभेला नाही तर सध्या नशिबालाच कडू लागलेलं आहे. तर ती आता चुचू करत असते आणि म्हणते की व्हेरी बॅड, बॅड, खरंच रेवा व्हेरी बॅड. स्वतःशी खूपच खुश होऊन हसत असते. त्यानंतर मात्र आता रमा आणि अक्षय बाहेर येतात. अक्षय पूर्णपणे शॉक झालेला असतो, त्याला खूप टेन्शन येते. रमा त्याला समजावते की हे बघा अक्षय, प्लीज शांत व्हा, तुम्ही स्वतःला सावरा. हे बघा प्लीज मात्र स्वतःला थांबवा, आता मुलांचा जीव आहे तो धोक्याच्या बाहेर आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःचा अगदी काळजी घ्या. स्वतः मात्र काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काहीच केलेले नाही, अक्षय स्वतःला सावरा. त्यावरती आता अक्षय रडतच म्हणतो मला तर असं वाटतं की नक्की हे कोणीतरी मुद्दामच केलेलं आहे, कोणीतरी आपल्याबरोबर हे सर्व करत आहे आपल्याला अडकवण्यासाठी. रमा, तुझ्या लक्षात येते की आपल्याकडून ही अशी चूक कधीच होणार नाही आणि तुला सुद्धा माहिती आहे की मुकादम केटरसचा दर्जा असा खालवू शकत कधी. रमा, आपल्याकडून मात्र हे असं कधीच होऊ शकणार नाही. अक्षयच्या डोळ्यात पाणी असतं, तो रडतच रमाला हे सर्व काही सांगतो आणि रमाचा सुद्धा विश्वास असतो. रमाला माहिती असतं की अक्षयकडून
कधी अशी चूक नाही होऊ शकत. अक्षय म्हणतो की तरी सुद्धा त्या लहान मुलांच्या पोटात विष गेलेलं आहे आणि ही आपली चूक आहे की कोणीतरी मुद्दाम केलेला आहे, खरंच मला नाही कळत. रमा आता अक्षयची समजूत काढत असते. जे काही झालंय ते तुमची काहीच चूक नाहीये मला माहिती, आणि पालक जे बोलले ते सुद्धा रागाच्या भरात बोलले, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं, आपण सगळं काही खरं काय आहे ते शोधून काढूया. तुम्ही टेन्शन घेऊ नका. रमा सारखं आता अक्षयला म्हणत असते तुम्ही टेन्शन घेऊ नका. अक्षयला फार टेन्शन आलेलं असतं आणि त्याला असं वाटतं की आतापर्यंत कामात कधीच असं झालं नाही आणि हे पहिल्यांदाच झालंय. पालकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आपली मुलगी जर असती तर आपणही तेच केलं असतं. त्यामुळे प्रत्येक पालक त्याच्या पद्धतीने रिॲक्ट झालाय. अक्षयची समजूत काढते आणि अक्षयला घरी चला असं रमा म्हणते. याची प्रतिष्ठेचं काय रमा? प्रतिष्ठा परत मिळवता येईल. तुम्हाला टेन्शन आलं तर मी काय करू? रमा म्हणते जोपर्यंत आपण बरोबर आहोत तोपर्यंत काहीच होणार नाहीये, त्यामुळे प्लीज स्वतःला टेन्शन देऊ नका. म्हणतो ठीक आहे, पण आधी मुलांना बघू आणि मग घरी जाऊया. आता हॉस्पिटलमध्ये चाललेले असतात अक्षय आणि रमा. इकडे आता घरी मस्तपैकी एन्जॉय चाललेलं असतं, कारण दोघींना सुद्धा छान मार्क मिळालेले असतात. अक्षय नाही आलाय, पण यांच्यात छान अशी पार्टी चाललेली असते. आनंद म्हणतो पार्टी करायचं ठरलंय ना. आरोही आणि अर्थाने छान मार्क मिळवलेले असतात. अभि, अनंत आणि मयुरी तिघेही खूप कौतुक करत असतात या दोघींचं. आरोही म्हणते मी माहिती होतं मला, मी टॉप करणार म्हणजे करणारच. वा वा वा, मला पण माहिती होतं माझ्या मुली टॉप करणार. आनंद सुद्धा भरभरून असं कौतुक करत असतो. मुकादमांची शान आहेस तू आरोही, टॉप तर करणारच. आणि मी कोण आहे? अगं तू तर आमचा अभिमान आहे. फार कौतुक करत असतो आनंद, अगदी भरभरून कौतुक करतो या दोघींचं. आता म्हणते खूप कष्ट घेतले तर आता आम्हाला पार्टी हवी आहे. आनंद म्हणतो हो हो नक्की. विचारणं झालंय का पार्टी मिळणार? पार्टी करायचीच आहे आपल्याला. एवढा केक आणलाय, अख्ख्या 5 गणीला पुरेल ना एवढा मोठा केक आणलाय, माहिती का तुम्हाला? आनंद आता मोठ्या गप्पा मारत असतो. आरडाओरडा इतका जल्लोष चाललेला असतो. तेवढ्यात काय आजी आलेली असते आणि आजीने पेढे आणलेले असतात. आजी म्हणते मला माहिती होतं तुम्ही टॉप करणार आहे म्हणून तर पेढे आधी आणून ठेवले. त्यांचे आशीर्वाद घेतात आणि पेढा खाल्लेला असतो. वातावरण अजून गोड झालेलं असतं. आनंद म्हणतो अभ्या लेकीकडे बघ आणि तिच्याकडून काहीतरी शिक. अरे माझ्याकडे बघू नको, तिच्याकडे बघ आणि काहीतरी शिक. तिने एका वर्षात जेवढे मार्क पाडले तेवढे 2-2, 3-3 वर्ष लागायची तेव्हा तुला मार्क पडायचे. आता परत सगळे अभिवर हसायला लागलेले असतात. हसताय काय रे? देऊ का एक फटका? आज झालो ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. मार्क बिर्क मला काय माहित नाही. आनंद म्हणतो जे झालं ते झालं. आजचा दिवस आपल्या लेकींचा आणि तो आपल्याला एन्जॉय करायचा. गाणे लावलेले असतात, मस्तपैकी यांचा डान्स चाललेला असतो. फुल एन्जॉय करत असतात. हे गाणे लावून धम्माल चाललेली असते. तेवढ्यात काय रमा अक्षय घरी आलेले असतात आणि रमा अक्षयला म्हणते हे बघा आता चेहऱ्यावर जो तुमचं टेन्शन आहे ते अजिबात दिसायला नाही पाहिजे. त्यांचा आनंद आपल्यामुळे जायला नकोय. ते आनंदी आणि त्यांना आनंदीच राहू द्या. जे झालंय ते झालंय. आपण बघू, आता भेटून आलोय ना सगळ्यांना. डॉक्टर म्हणाले ना काळजीचं कारण नाहीये. मग प्लीज तुमच्या चेहऱ्यावरचा टेन्शन जाऊ द्या आणि आनंद येऊ द्या. आपल्यामुळे कुणालाही कळता कामा नाही की एक्झॅक्टली काय झालंय तिकडे. आणि बाहेरच समजूत काढलेली असते अक्षयची. सगळे विचारतील मग आपण उत्तर काय द्यायचं, त्यापेक्षा नको ना प्लीज. शांत व्हा, रिलॅक्स आणि मग आपण आतमध्ये जाऊया. मला खूप भीती वाटतेय ग, मला कसं तरी होतंय रमा. त्यामुळे त्रास झाला असणाऱ्या मुलांना मला हे सहनच होत नाहीये. कळतंय का? सगळ्या मुलांना त्रास झालाच नाहीये, काही मुलांना त्रास झालाय. अक्षय कॅन्टीनच्या जेवणात काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि प्रॉब्लेम असता तर सगळ्याच मुलांना झाला असताना त्रास, फक्त काही मुलांना झालाय. काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे, तो आपण शोधून काढणार आहे. पण आता काय महत्वाचं, आतमध्ये जाऊन त्यांच्या आनंदात सहभागी होणं. बरोबर आहे का अक्षय? मग आपण का तोंड अशी करून बसलोय? चेहऱ्यावर जरा आनंद आणायचा. चला बरं आतमध्ये. असा चेहरा घेऊन जर आतमध्ये गेलो तर काय होणार? लगेच ते ओळखणार आणि मग टेन्शन येणार, त्यांचा आनंद जाणार आणि मग नको ते प्रश्न विचारणार. आणि त्यांचा आनंद त्यांना सेलिब्रेट करू द्या की. आपल्या टेन्शनमुळे त्यांना का टेन्शन आणायचंय? ही अर्थ खूप आनंदात आणि त्यांचा आनंद त्यांना मिळायलाच हवाय. म्हणजे तुम्हाला कळतंय का मी काय बोलतीये? मध्ये गाणे लावलेले असतात आणि हे 4-5 लोक मस्तपैकी धम्माल करत असतात. आजी मेक बसून त्यांची गंमत बघत असते आणि पेढ्यांचा बॉक्स हातामध्येच असतो. अक्षय आणि रमा अगदी नॉर्मल असे घरात आलेले असतात की जणू काही झालंच नाहीये, कुठले टेन्शन वगैरे काहीच नाही. त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचंय म्हटल्यावर आपणही आनंदी असलं पाहिजे. अशा याच्यामध्ये अगदी रिलॅक्स असे ते बाहेर आलेले असतात. जेव्हा रमा आणि अक्षयला सगळे बघतात तेव्हा जोरजोरात ओरडायला लागतात आणि म्हणतात बघ आम्ही कसले मार्क्स मिळवलेत. म्हणते बघ मी पुन्हा एकदा फर्स्ट आली आई, रिझल्ट बघ तर. ती म्हणते मला माहितीये तुला हे सगळं माहिती होतं, पण मला सरप्राईज द्यायचं म्हणून तू काहीच बोलली नाही, बरोबर ना? म्हणते हो. म्हणते किती छान मार्क्स मिळवले तुम्ही दोघींनी, तुमचं खूप खूप कौतुक. हा तू गणितात पहिली आली, 1 नंबर. हे दोघींचंही कौतुक करतो. व्हेरी गुड. दोघींना खूप छान मार्क्स. अशीच प्रगती करायची आणि असेच मार्क टिकून ठेवायचे. अर्था आणि आरोही रमा आणि अक्षयचे आशीर्वाद घेतात. अक्षय म्हणतो हो हो आशीर्वाद तर आहेच, पण मार्क सुद्धा असेच राहिले पाहिजेत. आरोही म्हणते रेवा मावशीला रिझल्ट सांगण्यासाठी फोन लावला पण ती फोनच उचलत नाहीये. किती वेळा फोन लावला. रमा म्हणते अगं काहीतरी कामात असेल ना बाळा, ती बिझी असेल, का तिला सारखा फोन लावती, ती फ्री झाली की तुला फोन लावेल. अक्षय म्हणतो इतके छान मार्क्स मिळाले ना, मग पार्टी झाली पाहिजे की नाही? पार्टी करायलाच हवी आपण.
परत त्यांची धिंगाणा मस्ती सुरू झालेलं असतो आणि फुल एन्जॉय त्यांनी करायला सुरुवात केलेलं असतो. अक्षय, अनंत, अवी सगळेच नाचायला लागलेले असतात, सगळे एन्जॉय करत असतात. आजी मात्र सगळ्यांकडे कौतुकाने बघत असते. धमाल चाललेली असते, सगळे आनंद लुटत असतात. आजी सगळ्यांना कौतुकाने बघत असते की माझं घर परत कौतुकाने भरलंय, आनंद आलाय सगळीकडे. आजीला फार छान वाटतं आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. अक्षय आणि रमाच्या मनात मात्र कुठेतरी सलतही असतं की त्या बिचाऱ्या मुलांचं काय व्हायचंय. आनंद चाललेला असतो. तेवढ्यात काय आनंदावर विरजन पाडण्यासाठी आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टरला बघतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. अक्षय मुकादम, बोला ना साहेब. आता सगळे गाणे वगैरे बंद झालेले असतात आणि पोलीस बोलायला लागतात. मुलांना विषबाधा झाली आहे आणि बऱ्याच मुलांची तब्येत अगदी डेंजर आहे. अक्षय म्हणतो साहेब, अक्षयला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालेलं असतं. इन्स्पेक्टर साहेब डायरेक्ट घरी चाललेले असतात कारण मुलांच्या पालकाने केस केलेली असते अक्षयच्या विरोधात. बोलायचं त्याच्यात आरोहीला आणि अर्थाला आतमध्ये घेऊन जायला लावतो अक्षय. दोघी सुद्धा आतमध्ये निघून जातात. आता रमा बोलायला लागते. कल्पना आहे त्याची, पण आम्ही आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आणि डॉक्टरांची सुद्धा बोलणं झालं. डॉक्टर म्हणाले की एवढं काही सिरियस नाहीये, होईल जाईल सगळं बरं. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे, ते बरोबर आहे की सिरियस नाहीये, पण काही पालकांनी तुमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे की तुमच्या खाण्यामुळे, तुमच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलांच्या जीवावर बेतले आणि त्यांना फूड पॉयझनिंग झाले. त्यामुळे अक्षय मुकादम तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागणार, आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. ती आता फार घाबरलेली असते की अक्षयला पोलीस पकडून नेतात की काय. अनंत, अभि, मयुरी सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय. डायरेक्ट अक्षयवर केस आहे म्हटल्यावर अक्षयलाच पोलीस उचलणार. त्यामुळे सगळं वातावरण जे आनंदाचं असतं ते आता टेन्शनमध्ये बदललेलं असतं. विषबाधा म्हणजे साधा सुद्धा गुन्हा नाहीये, त्यामुळे तुम्हाला अटक करायलाच लागणार आहे. चला अक्षय मुकादम आमच्या बरोबर. घाबरलेली असते आणि ताडकन अशी उभी राहते आजी, कारण सगळेच घाबरतात. आता पोलीस घेऊन चाललेले असतात अक्षयला. यांना अरेस्ट करा. लगेच रमा येते आणि अक्षयच्या समोर उभी राहते. 1 मिनिट, तुम्ही त्यांना अरेस्ट करू शकत नाही, तुम्ही त्यांना घेऊनच जाऊ शकत नाहीये. प्लीज, त्यांनी काहीच केलेलं नाहीये. मला माहिती आहे की रमा आता अक्षयला अडवण्याचा म्हणजे अक्षयला जेलमध्ये जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत असते. त्याने काहीच केलं नाही असते, अगदी तळून सांगण्याचा प्रयत्न करत असते. इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा, तुम्ही प्लीज आमच्या कामामध्ये अडथळा आणू नका, प्लीज आम्हाला कॉपरेट करा. आता लगेच ती लेडी इन्स्पेक्टर असते, ती पुढे आलेली असते. ती म्हणते हे बघा मॅडम, बाजूला व्हा, पोलिसांना पोलिसांची कारवाई करू देऊ, प्लीज तुम्ही मध्ये मध्ये करू नका. आणि जे काही आहे सत्य ते कळणारच आहे सगळ्यांना. त्यामुळे आता अक्षय सरांना आमच्या ताब्यात यायलाच लागणार आहे. लेडीज पोलिसने आता रमाला अडवलेलं असतं. ऐका, अक्षय असं कधीच करणार नाही, त्यांची या सगळ्यात काहीच चूक नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर. रमा अगदी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असते की अक्षयने हे काहीही केलेलं नाहीये, काहीतरी गैरसमज होतोय. कथा आणि आरोही लांबून बघत असतात की अक्षयला पोलीस अरेस्ट करताय आणि बिचारे आता दोघेही रडायला लागलेले असतात. अक्षय असं करणार नाही हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण ते आजपर्यंत असं कधीच झालं नाही. कित्येक वर्ष ते काम करताय आणि काळजीपूर्वक काम करताय. अशी केस त्यांच्याकडे कधीच झालेली नाहीये. हे फर्स्ट टाइम झालंय. हे कोणीतरी दुसऱ्याने केलं असणार आहे आणि अक्षयला सगळं ब्लेम करताय. प्लीज तुम्ही विश्वास ठेवा, हे अक्षय कधीच करणार नाहीये. रमा आता तिच्या पद्धतीने स्वतःला क्लीन चिट म्हणजे अक्षयला क्लीन आहे हे साबित करण्यासाठी प्रयत्न करत असते. इन्स्पेक्टर तिचं काही एक ऐकत नसतात. हे बघा मॅडम, तुम्ही जे म्हणताय ते कदाचित खरंही असेल, पण आता पालकांनी तक्रार केली आहे म्हटल्यावर आम्हाला केस फाईल केली आणि केस फाईल केली म्हणजे आम्हाला त्याच्यावर ऍक्शन घ्यायला लागणार. आमच्या समोर अक्षयला अरेस्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. त्यामुळे कसं आहे ना मॅडम, प्लीज तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका आणि अक्षयला आम्हाला घेऊन जाऊ द्या. तरी गैरसमज झालाय हो आणि हे दुसरंच कोणीतरी केलंय. इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही समजून घ्या. आमच्या घरातली सुद्धा मुलं तिथे शिकतात. माझी स्वतःची मुलगी आहे तिथेच जेवण करतात, तेच अन्न खातात ते. आणि आमच्या स्वतःची मुलं असताना आम्ही असं का करू. आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळून मिळणार तरी काय. अक्षय आजपर्यंत काम करताय, प्रत्येक वेळेला नीट आणि व्यवस्थितच त्यांनी काम केलंय. अक्षय असं कधीही करू शकत नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही असं काही करू नका. रमा आता इतकी बोलत असते आणि अक्षयला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, हे कधीच शक्य नाही आणि अक्षय असं करणं तर शक्यच नाहीये. त्यांना अटक नाही करू शकत आहे. रमा आता लढायला तयार झालेली असते. प्लीज तुम्ही अटक नाही करू शकत आहे. अक्षय अगदी शांत उभा राहिलेला असतो. अक्षयला माहितीये पोलीस आले म्हटल्यावर मला अटक करून तर घेऊनच जाणार. पोलीस असते ती डायरेक्ट आता रमाला ओढते आणि बाजूला करते. तुम्हाला सांगितलंय ना मध्ये मध्ये बोलू नका, तुम्ही बाजूला व्हा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. अगदी रडकुंडीला आलेला असतो, हात जोडत असतो. जरा ऐकून तरी घ्या, मी खरंच असं काही केलेलं नाहीये इन्स्पेक्टर साहेब आणि मी का करेल. अक्षय रडत असतो, हात जोडत असतो. प्लीज माझं काहीतरी ऐकून घ्या. आलेला असतो समोर आणि आम्हाला जरा आमच्या वकिलांशी बोलायचे. प्लीज वकील साहेब 5 मिनिटं मिळतील का. तुम्ही असं काहीच करू शकत नाही इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला वकिलाशी बोलायला लागणार, मग तुम्हाला काय कारवाई करायची ती तुम्ही करू शकताय. अनंतने आता हिंमत दाखवलेली असते. इन्स्पेक्टर म्हणतो लहान मुलांच्या जीवाचा प्रश्न आहे, किती गंभीर गुन्हा आहे माहिती तुम्हाला. लहान मुलांच्या जीवाशी खेळ खेळलाय इथे आणि तुम्ही पोलिसांशी वकिलांशी बोलण्याचा प्रयत्न करताय का. आणि सगळ्यात महत्वाचं मिस्टर, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, वकील सुद्धा या बाबतीत काही एक करू शकत नाहीये.
कारण त्यांच्यावर विष बाधेचा भयंकर असा गुन्हा दाखल झालाय आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळलं गेलंय. त्यामुळे तुमचं वकील काही एक करू शकत नाहीये. सगळ्यात पहिले यांना पोलीस स्टेशनला यायला लागणार म्हणजे लागणारच. प्लीज तुम्ही जरा थांबा. आता खरखर रडायला लागलेलं असतो, सुरू झालेलं असतं, त्यांनी काही केलं नाही आणि तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकत नाहीये. आता मात्र त्याला अटक करायला लागलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब सारखा म्हणत असतो की तुम्ही अडथळा आणू शकत नाहीये, तुम्ही जरा शांत बसता का. इन्स्पेक्टर आता बेड्या घालायला लागलेले असतात अक्षयला. सगळ्यांनी प्रयत्न केलेले असतात पण इन्स्पेक्टर काय ऐकायला तयार नसतो. शेवटी तो अक्षयला बेडा घालायला लागलेलाच असतो. तेवढ्यात काय रेवा आलेली असते, हिरोईनीसारखी एंट्री मारते आणि ती आलेली असते, एकटी आलेली नसते. तिने त्याला संतोषला खेचत खेचत आणलेलं असतं आणि पोलिसांच्या पायाजवळ अशी ढकलून देते. रमा आणि अक्षय म्हणतात संतोष संतोष का इथे आलाय आणि संतोषला बेदम असं मारलेलं असतो, अगदी रक्तबंबाळ केलेलं असतो हा संतोष. तेव्हा मोठ्या तोऱ्यामध्ये म्हणते इन्स्पेक्टर गुन्हेगार अक्षय नाही तर हा शेफ आहे संतोष, संतोषने सगळं काही केलंय. आता या संतोषकडे रागाने बघायला लागलेले असतात की संतोष असं काही करू शकतो, कुणाचा विश्वास नसतो, पण आता संतोषनेच केलंय हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचा बळी घेतलाय या संतोषने. फुल प्रूफ प्लॅनिंग केली आहे. याच्या काळ्या धंद्यांची शिक्षा अक्षयला कशी मिळेल यासाठी पुरेपूर त्याने प्रयत्न केले आणि प्लॅनिंग सुद्धा जबरदस्त केला. इन्स्पेक्टर साहेब अक्षय निर्दोष, त्याने काही एक केलेलं नाहीये, सगळं कारस्थान केलंय या संतोषने केलंय. रेवाने सगळं सांगून मोकळी झालेली असते. माहिती इन्स्पेक्टर साहेब अक्षय हे करणारच नाहीये. नाही इन्स्पेक्टर, फूड पॉइझनिंग जे काही झालंय ते खरं आहे, पण अक्षयने घडवूनच आणलेलं नाहीये, संतोषनी सगळं काही घडवून आणलंय. संतोषचं डोकं आहे हे सगळं. संतोष स्वतःच्या तोंडाने कबूल करतो, हो सगळं काही मीच केलंय, अक्षय सरांवर आळ यावा म्हणून मी सगळं काही प्लॅनिंग केलं आणि बरोबर अक्षय सरांना मी त्यामध्ये अडकवलंय. या सगळ्या प्रकरणाची अक्षय सरांचा काही एक संबंध नाहीये, त्यांना माहिती सुद्धा नाहीये मी काय आणि कसं केलंय. मी स्वतः केलंय अक्षय सरांवर सूड उगवण्यासाठी. म्हणते का केलं आणि हे सगळं करून संतोष तुला काय मिळालं रे, तुझा काय फायदा आहे हे सगळं करून, जरा बोलशील का. संतोष म्हणतो मला कॅन्टीनचा ताबा हवा होता, मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नव्हतं आणि त्या कॅन्टीनचा मला एकटा मालक व्हायचं होतं. अक्षय मला तिथे नको होता म्हणून मी सगळं काही केलंय. मी स्वतःच्या तोंडाने माझा गुन्हा कबूल करतोय. आता संतोषने जे काही केलंय, कशासाठी केलंय, स्वतः सगळं कबूल केलेलं असतं आणि आता सगळं कळालेलं असतं की अक्षय निर्दोष आहे आणि गुन्हेगार आहे तो संतोष. त्याच वाटलं की अक्षय सरांना अशा पद्धतीने बदनाम केलं की त्यांना तिथून काढून टाकतील आणि मग मी तिथे मालक होणार. त्याने आता गचंड पकडलेलं असतं आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षय काय त्याला सोडायला तयार नसतो. आता सगळ्यांनी अक्षयला पकडलेलं असतं की त्याला मारू नका, कायदा तुम्ही हातात घेऊ नका. एवढा मोठा विश्वासघात. अक्षय जरा शांत होतोस का, वाटली नाही का रे सगळं करताना एकदा आमच्याशी बोललं असतं तर आम्ही नोकरी सुचवली असती तुला, काय हवं ते नोकरीचं पद दिलं असतं, कशासाठी एवढं केलं, एवढं मिळवण्यासाठी लहान मुलांची जीवांशी खेळला, जराही लाज वाटली नाही का रे संतोष. म्हणते तुम्ही हे का केलं आणि हे कसं केलं. काही मुलांना विषबाधा झाली आणि काही मुलांना विषबाधा झालीच नाहीये. मी एकाच भांड्यात केमिकल मिक्स केलं होतं आणि दुसऱ्या भांड्यात मिक्स करायचं, तेवढ्यात अक्षय सर आले, मग त्यामुळे काही मुलांना त्रास झाला आणि काही मुलांना त्रास झालाच नाही. आता संतोषने खरं काय ते सगळं सांगितलेलं असतं. सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि संतोष काय वागला खरंच संताप झालेलं असतं. इन्स्पेक्टर साहेब आता संतोषचं गचंड पकडतात आणि त्याला ओढत ओढत घेऊन चाललेले असतात. फायनली आता अक्षय निर्दोष हे साबित झालेलं असतं आणि संतोषने सगळं काही केलं. आता हे सगळ्यांना कळालेलं असतं. पोलीस स्टेशनला येऊन सगळं काही खरं सांगायचंय. आणि मॅडम तुमचे मानावेत तेवढे आभार, थोडेच या. आता रेवाचं कौतुक करत असतात इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एका निर्दोष माणसाला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले, फार फार कौतुक आहे. पण कसं आहे ना मॅडम, प्लीज तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागणार आणि थोड्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला लागणार. रेवा म्हणते हो मी नक्कीच येणार आणि जे काही फॉर्मॅलिटीज असतात त्या कंप्लीट करणार. शिक्षा निर्दोषला नाही तर दोषालाही झालीच पाहिजे, त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब मी नक्कीच येणार आहे. संतोष आता रेवाच्याही तोंडाकडे बघतो आणि अक्षयच्याही तोंडाकडे बघतो. जसा अक्षय अडकवला तसाच संतोष अडकवलेला असतो बरोबर रेवाने. तुमच्या धाडसामुळे खरा गुन्हेगार जगासमोर आलाय मॅडम, फार फार कौतुक आहे. इन्स्पेक्टरने भरभरून असं कौतुक केलेलं असतं खोटारड्या रेवाचं. संतोषला आता इन्स्पेक्टर साहेबांनी अरेस्ट करून घेऊन गेलेले असतात आणि फायनली हिरोईन ठरलेली असते रेवा. बिचाऱ्या संतोषला काहीही का त्याचं चूक नसताना त्याला अडकवलेलं असतं आणि सगळ्यांच्या नजरेत महान बनलेली असते ही रेवा. संतोषला आता इन्स्पेक्टर साहेब घेऊन जातात आणि अक्षय रिलॅक्स असं फील करतो की एवढ्या मोठ्या संकटातून वाचलोय. आनंद झालेला असतो की एवढं मोठं संकट वाचलंय. आता सगळेच रडत असतात, ते डोळे वगैरे पुसतात आणि अक्षयला रिलॅक्स फील करतात की अक्षय रिलॅक्स. रेवा म्हणते माझ्याकडे सगळे असं का बघताय, तुम्हाला असं विचारायला असेल की जेव्हा काही गुन्हा घडतो तेव्हा रेवा कशी तिथे हजर असते. पण हे बघा आम्ही रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलला गेले होते आणि तिथे गेल्यावर मला कळालं की अक्षयच्या म्हणजे रमाच्या शाळेमध्ये फूड पॉयझनिंग झालंय. सगळे रमा आणि अक्षय विरोधातच बोलत असतात. माझं रुटीन चेकअप झाल्यावर मी बाहेर येत होते तेव्हा हा संतोष कोणाच्या तरी फोनवर बोलत होता की काम डन झालंय, व्यवस्थित काम झालंय आपलं. मग मी टीमला फोन केला आणि टीमने संतोषला उचलला आणि संतोषला मारल्यावर संतोषने जे काही आहे ते सत्य बोलला आणि म्हणूनच मी अक्षय इथपर्यंत त्याला घेऊन आले.
हे बघ, कोणीही गैरसमज करू नका. मी जेव्हा रुटीन चेकअपला अगदी सहज गेले तेव्हा मला सगळा हा प्रकार कळलाय. आता मात्र रेवाने स्वतःची बाजू अगदी क्लीन केलेली असते की मी प्रत्येक वेळेला कशी वाचवायला येते असा त्यांना प्रश्न पडू नये म्हणून आधीच हिने सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकलेली असतात. आता मात्र सगळ्यांचा परफेक्ट असा विश्वास बसलेला असतो की रेवा खरंच ग्रेट आहे. सगळेच थँक्यू असं म्हणतात. आता जी थँक्यू बोलू, मला पर्क करू नका. फॅमिली माझी, माझ्या फॅमिलीची मदत केल्याने कुठे काय बिघडतंय? तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. सगळं झाल्यावर विश्वास नसेल बसेल तर इस ओके, तुझा विश्वास मिळावा यासाठी मी केलेलंच नाहीये. पण हे सगळ्यांच्या समोर स्वतःला अगदी निर्दोष मासूम असं ठरवलेलं असतं आणि ते आता निघून जाते. मित्रांनो, हा भाग इथेच संपतोय. आता पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. अक्षय म्हणतो मला आता काहीतरी करायचं आहे आणि एक संधी हवी आहे मला. तेव्हा आजी म्हणते तुला संधी हवी आहे, तुझी चूक तुला कळाली आहे ना अक्षय, मग तू फोन कर आणि तुझी चूक तूच सुधार. अक्षयने आता रेवाला स्वतः फोन लावलेला असतो आणि रेवालाही हेच अपेक्षित असतं की अक्षयने माझ्यापुढे झुकावं. बरोबर तसंच झालेलं असतं. अक्षय आता रेवाला फोन लावतो आणि म्हणतो आज रात्री आमच्याकडे जेवायला येशील का ग रेवा? रेवाने सुद्धा होकार असं दिलेलं असतो की मी जेवायला नक्की येणार, तू बोलवलंय ना अक्षय, मी जेवायला येणार. मी सगळ्यांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार, हळूहळू हळू एक एक करून मुकादमांना सगळ्या जगाच्या समोर उसळताना बघणार. रेवाने फुल प्रूफ प्लॅन केलेलं असतो आणि अगदी तो परफेक्टही होत असतो. अक्षय आणि रमा एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात आणि रिलॅक्स असं फील करतात की एवढ्या मोठ्या संकटातून आपण वाचलोय. अक्षय आता रमाला म्हणतो रमा, रेवा जर आली नसती तर आज काय झालं असतं? रमामुळे आणि रेवामुळे आज अक्षय व्यवस्थित सही सलामत असतो. त्यामुळे अक्षयला फार छान वाटत असतं. बघू आता जेव्हा रेवा घरी जेवायला येणार तेव्हा सगळ्यांचा विश्वास कसा मिळवणार आणि त्यानंतर रेवा कसा तिचा प्लॅन सक्सेस करणार. मित्रांनो, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.